नमस्कार मित्रो. आता पाऊस कसाही पडतोय. पूर्वी असे म्हणायचे की आमचे वडील की बाबा रे रानात तो आऊत मारत असला तर दोन बैलं असली तर एका बैलाचं शिंग एक वाळलेलं असेल, दुसरं ओलं असेल, त्याला आम्ही मान्सूनचा पाऊस समजतो. आता तर काय बोलण्यात वाईटच नाही आहे. हवामान बदल एवढा प्रचंड केलेला आहे की त्याच्या लहरीप्रमाणे निसर्ग वागायला आहे आणि सगळ्या जाती तयार झाल्या त्या शेकडो वर्षापासून ज्या त्या भागात तयार झाले त्या हवामानाप्रमाणे झालेले आहेत. कुणी आत्ता सांगून आणि कुणाला सांगायचं प्रयत्न करून शेतकऱ्यांना काय लावावं, कारण कळतं त्याला, कारण जे सांगतात ते शेती करत नाही. तुमच्या माहितीवर सांगतो मी सल्ला द्यायचं म्हणले त्या पडत नाही, मी जे करतो ते सल्ला देतो मला. दुसरा एक भाग असा आहे की खरं मागं सुप्रीम कोर्टाने सांगितलं शासनात ते लोक वाचतात मला काही कळत नाही आणि कशाला कमिटी नंतर मला कळत नाही, कारण काम कमिटी जास्त असं कमिटीचं वर्णन आम्ही नेहमी करायचे. अहो तुम्ही मला कळत नाही कमिटीतल्या लोकांनी शेती केली का स्वतः कधी? मग करायला एक एकर शेती करून करा म्हणा, तू जनावर पडल्यावर भाग काय होतो. आता अशा म्हणतो की कर्ज देणं नाही, कर्ज देणं नाही असं आपण 2004 साली हायकोर्टला निवेदन दिले. ते 95 ते 2004 पर्यंत घेतले. त्या काळानुसार 10 वर्षात शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या भारत सरकारची आधारभूत किंमत जाहीर केली तर त्या किमतीप्रमाणे सुद्धा ती 32 ते 50% तोट्यात शेती केली असं इथल्या माणसांनी सरकारच्या लिहून दिलं आहे कोर्टाला. अहो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे शेती हंगामी असल्यामुळे, आदेश म्हणण्याचा निकाल म्हणा 93 सालचा, शेती हंगामी असल्यामुळं आणि शेतकऱ्याला चक्रवाढ जाऊ नये आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्याला एन्डोर्स केलं होतं. आणि मी काय त्यानंतर लाखो कोटी खरं घेतले. काय म्हणजे काय की एक कोल्हापुरी म्हण आहे, बाई पडली भिडाची गाव पडलं टग्याची, कुणी यावं टपली मारावी, तर शेतकऱ्याचं झालं आहे खरं म्हणजे. आता शेतकरी बाबाने असं निर्भीड व्हायला पाहिजे खरं म्हणजे. यांचं देणंच लागत नाही. आपण कसं लागेल सांगा ना तुम्ही. आमच्यावरनं रस्ता करायला, आमच्याच जागेवरनं धरणं बांधतात, आम्ही तरी पैसे देत असतो. तुमच्या माहिती करता ग्राहक किती पट देतो आपल्याला घेणाऱ्याच्या हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मी अशाच म्हटले तर एक कायदा करायला तुम्ही कृपा करून तुमच्या आमदार साहेबांना सांगा, कारण का शेती हा राज्याचा विषय आहे, लक्षात ठेवा. कायदा करू शकतात तर त्यांनी कायदा करायचा की शेतीची सर्व उत्पादनं कोथिंबीरपासून ते गाजरापर्यंत, कांद्यापासून ते द्राक्षापर्यंत, केळीपासून ते ज्वारीपर्यंत जी काय असते सगळी भाजीपाल्यासह यांचा तुम्ही उत्पादन करता आधारित बाजारभावाचा कायदा स्थिर न करता, म्हणजे डायनॅमिक म्हणतो आम्ही त्याला, प्रत्येक वर्षाला महागाईपणा वाढणारा कायदा करावा. आणि हे काढणं अवघड नाही आहे, कारण प्रत्येक तालुक्यात आपल्यामध्ये एक ॲग्रिकल्चर सेंटर कुठे असतं, तिथे पिकं घेतल्याचं उत्पादन दाखवून तुम्हाला काढता येतो. नाहीतर आता 200 कॉलेज झाले. हा एक पहिला करा. दुसरा कायदा की आसमानी सुलतानी कुठल्याही संकटापासून, आणि आता हवामान बदल प्रचंड झाला आहे बरं का, जर नुकसान झालं तर शेती आणि त्याच्या संलग्न उत्पादन डेअरीसारखं कुठले असतं तर देणं शासनाची ही कायद्यानं जबाबदारी असली पाहिजे, जी मला वाटते ॲक्शन 5-7 वर्षापासून जपान करत असेल, जवळजवळ 55 वर्षापासून अमेरिका करत असेल. मग उगीच प्रदेशात जाण्यापेक्षा मी काय झाले ते सांगतो की आम्ही लिहूनही दिलेलं आहे. माझं म्हणणं आहे की जर तुम्ही कोर्टाचं ऐकत नाही असं वाटतं मला, जर दिलेलं कुणी वाचतही नाही कुणी, कारण आम्ही तर आता इतक्या दिली असतील पत्र की खरंच लिहायची गरज आहे का शेतीविषयी, ह्याची मला गरज भासलेली आहे का, ह्यांना अडवलेलं कळतं तर ह्याची गरज आहे. कृपा करून शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही उत्पादक आधारित बाजारभावाचा कायदा करा. हे कर्ज देणं लागत नाही. याला तुमच्या माहिती करता बॉम्बे इंडियन क्रेडिट ॲक्ट आहे, तुम्ही वाचून घ्या. आम्ही सगळं लिहून दिलं कंटाळलं तुम्हाला, कारण स्वखर्चानं लिहावं लागतं आम्हाला, तुम्हाला तुमच्या खर्चाने कागद फिरवत असता. हे अशात ना म्हटलं मी की जर तुम्ही आत्ता केलं नाही तर तुम्हाला इतका मोठा पश्चाताप, शेतकऱ्याची 4थी पिढी आता आहे, माझं 95 ही चाललेलं आहे, तर ती तुम्हाला माफ करणार नाही, पण अशी शिक्षा देईल. कुठल्याही पक्षात तुम्ही असाल तर शेतकऱ्याच्या हे जर केलं नाही तर मला वाटत नाही की तुम्हाला सकाळी चहा मुंबईत बसून मिळेल आणि पोहे आरामात मिळतील. हे घडणार नाही. धन्यवाद. किती झालं?